सोपं नाही या जगात प्रामाणिक आणि मनमोकळेपणाने जगणे. कारण लोक पाठिंबा कमी देतात व बदनामी मात्र जास्त करतात. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखे आहे हे समजायला ज्ञान लागतं. आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग हा सापडतोच. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसे नेहमी जपली पाहिजेत. कारण जीवनाचे तत्त्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात. कोणा वाचून कोणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कधी कोण उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी छोट्यांना कधीही विसरू नका. कारण जिथे सुईचे काम असते तिथे तलवार कधीच चालत नाही. बळ आल्यानंतर प्रत्येक पाखराने जरूर उडावे, पण ज्या घरट्याने आपल्याला मायेची ऊब दिली आहे ते घरटं कधीच विसरू नये. अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. आयुष्यामध्ये जितकं तुमचं स्वप्न मोठं तितकं तुमचं यश मोठं असेल, पण त्यापूर्वी तितक्याच मोठ्या अडचणीला तुम्हाला सामोरे जावे लागेल. ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसेच मित्र असतात. कारण शुद्धता विचारांमध्ये असते. फुलात सुद्धा किडे असतात, दगडातसुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगले बघा, माणसात सुद्धा देव दिसेल. आपल्या आयुष्याची ट्रेन रुळावर आणणं आणि शेवटपर्यंत रुळावर ठेवणं हे आपल्याच हातात आहे. ट्रेन एकदा का रुळावरून घसरली की अपघात होतो. तसं आपलं आयुष्यही रुळावरून घसरू देऊ नका. तुमच्या आयुष्याची ट्रेन शेवटपर्यंत रुळावरच असू द्या, तरच पुढील प्रवास सुखकर होईल. कितीही चांगले काम केले तरी सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत. काही जण आपल्याकडे बोट दाखवतील आणि हे आपल्याला स्वीकारावंच लागेल. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहे. कारण हास्य हे त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता हे त्याचे प्रश्न निर्माणच करत नाही. जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तो स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.